आता हा नळ थोडा थोडा गळत होता, पण आज तर अक्षयने तो नळच उपसून घेतला. मग काय आता नवीन आणावं लागल म्हणून निघालो दुकानात. पहिल्या दुकानात तर नाही भेटला, मग दुसऱ्या दुकानाकडे आलो. आता मला इथं पण भेटतो का नाही काय नु, पण इथं भेटला भाऊ. प्राइस पण मापात होती. 30 रुपयाचा नळ घेऊन रूम वरती आलो आणि केली नळ जोडायला सुरुवात. नळ वगैरे जोडून झाल्यावर पाणी आणायला जायचं होतं. हे बघा, आपण तर डायरेक्ट गेट उघडायला माणसं ठेवल्यात. हा चालला आता शाळेत. म्हणलं 2 मिनिटं सायकल दे, पाणी घेऊन आलो. पण त्याच्या सायकलला तर कॅरेजच नाही. मग तसंच पायी पायी निघालो. आज पण आमच्या मेसला सुट्टी मारायचा विचार आहे म्हणून दुकानावर आलो. आणि हे बघा, लहानपणी खरे पैसे देऊन आम्ही नकली पैसे घेतल्यात. मग आम्ही दूध बटर वगैरे सगळं घेतलं आणि मग पाणी भरायला आलो. अक्षयला म्हणलं, अरे आपण एवढे पण प्रोफेशनल ब्लॉगर नाहीये. तो तर डायरेक्ट माझ्या पुढे कॅमेरा घेऊनच शूट करायला लागला. रूमवर येऊन ड्रम ठेवला आणि या आधी ना नळ गळत होता म्हणून आपण हा जुगाड केलता. जे थेंब थेंब पाणी गळत होतं ते या बाटलीत पडत होतं, पण आजकाल खूप जारच गळायला लागलं होतं म्हणून नळच बदलून टाकला. मग अक्षयने चहा बनवायला सुरुवात केली आणि अर्धा चहा तर उतूच लावला. मग सगळं घेऊन बसलो खायला. खाता खाता मयूरला म्हणलं, अरे खाय ना. म्हणतो मला नाही खायचं, मी गरीब लोकांसंग जेवतच नाही. आता सकाळचं तर जेवण झालं, तुम्ही माझ्या संध्याकाळी काय. संध्याकाळी मॅगी बनवत होतो, तेवढ्यात छोटा डॉन आणि त्याचा मोठा भाऊ मसाले भात घेऊन आला. मग छोटा डॉनला थोडीशी मॅगी दिली. मग अक्षयला म्हणलं, तुला भात खायचा आहे का, नाही तर मी सोयाबीन खाऊन घेईन. मग बसला खायला, पण भात आणि मॅगी एकत्र करून टाकली. असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा.